80 कोटी जनतेला मोफत धान्य देणारा एकमेव पंतप्रधान या देशातला कोण असेल तर त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी हे आपण या ठिकाणी जाणलं पाहिजे। प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण घेऊन धैर्यशील पुढे निघालाय। भाऊंचं भाषण झाल्यानंतर माईक सुद्धा थोडा गरम झालाय। आज या नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीसाठी, आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्राचं अष्टपैलू नेतृत्व, अनेक नेते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण करतात, समाजकारण करतात। अनेकांना ते जमतच असं नाही, पण कायमपणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं असणारं केंद्र आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय देवेंद्रजी आपल्या सर्वांच्या मध्ये या ठिकाणी भेटीसाठी आलेत। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींचं या मातीमध्ये, या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो। उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्यामुळं खरं तर या प्रवाहामध्ये येण्याची शक्ती मला मिळाली ते माझे वडील बंधू आणि आपले अगदी जवळचे सहकारी आदरणीय उदयजी सामंत साहेब, उपस्थित असणारे आदरणीय नामदार रणजितजी पाटील साहेब, संजय काका ज्यांनी सातत्यानं या मतदारसंघामध्ये आपली विजयी पताका कायमपणे तेवत ठेवली, ते आज या प्रचार सभेसाठी सुद्धा उपस्थित आहेत। ते माझे लोकसभेत येथील सहकारी आदरणीय संजय काका, उपस्थित असणारे खासदार अनिलजी बोंडे साहेब ज्यांची तोप आत्ता धडाडली, जे महाराष्ट्रभर या ठिकाणी स्वतःच्या वाणीनं आणि शेतकऱ्यांच्या मनातलं बोलत खऱ्या अर्थानं शासनाला बळ देण्याचं काम करतात, ते आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, उपस्थित असणारे आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा पाटील, उपस्थित असणारे आमदार भगवानरावजी साळुके साहेब, आदरणीय पृथ्वीराजजी देशमुख साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय मकरंदरावजी देशपांडे साहेब, आनंदरावजी पवार साहेब, उपस्थित आदरणीय भीमरावजी माने साहेब, भीमरावजी सावंत, राहुलजी महाडिक, या ठिकाणी उपस्थित असणारे सत्यजित भाऊ देशमुख, गौरवभाऊ नायकवडी, भीमरावजी माने, आमचे बंधू आणि मार्गदर्शक सन्माननीय समितजी कदम, सागरभाऊ खोत, नीनाताई, सर्वच या ठिकाणी आदरणीय विक्रम भाऊ, आदरणीय सम्राट बाबा, उपस्थित सर्वच या ठिकाणी मान्यवर मंडळी, समोर असलेले सर्व माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राला देशाला दिशा देणारी ही इलेक्शन आहे। आणि ज्या चळवळीमधनं आपण सर्वजण तयार झालात, ज्या मातीमधनं तयार झालात, त्या मातीला बळ देणारी ही इलेक्शन आहे। उद्याचं देशाचं नेतृत्व कुणाच्या हातामध्ये द्यायचं आणि काय त्या देशाला भविष्यामध्ये घडवायचं याचा निर्णय घेणारी ही इलेक्शन आहे। आणि मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन, जगाच्या पाठीवर भारताचा परचम अभिमानानं लहरला पाहिजे। नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व या देशामधनं तयार होतं, ते एका सामान्य कुटुंबातनं तयार झालेलं नेतृत्व संपूर्ण देश डोक्यावर घेतो। महाराष्ट्रातनं त्याला बळ मिळतं। यूपी नंतर सर्वात जास्त खासदार कुठल्या राज्यामध्ये असतील तर ते महाराष्ट्रामध्ये असतात आणि महाराष्ट्रानं सातत्यानं मोदी साहेबांना साथ दिले, त्यांना विकासासाठी हात दिलाय। आणि याही वेळा 400 पारचा जो नारा आहे, त्या 400 पारच्या नाऱ्यामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामधनं दोन्ही खासदार ह्या 400 पार मध्ये असतील हा विश्वास देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात। ही इलेक्शन माझी एकट्याची नाही, ही इलेक्शन खऱ्या अर्थानं देशाला एक सक्षम नेतृत्व देण्याची आहे। ज्या नेतृत्वानं जनधन योजना तुमच्यासाठी दिली, ज्या नेतृत्वानं पंतप्रधान आवास तुमच्यासाठी त्या ठिकाणी दिलं, ज्या नेतृत्वानं जल जीवनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळ पाणी पुरवठा दिला, ज्या नेतृत्वानं प्रत्येकाच्या उपाशी पोटासाठी म्हणून 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य देणारा एकमेव पंतप्रधान या देशातला कोण असेल तर त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी हे आपण या ठिकाणी जाणलं पाहिजे। कुठल्याही देशामध्ये इतकी मोठी योजना नाही, कोणत्याही देशामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था नाही। मोदी साहेबांनी गरिबाला केंद्रबिंदू मानलं आणि या देशाला सर्वांगीण विकासाचा संकल्प घेत इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स पासून
पोर्टची डेव्हलपमेंट असेल, एअरपोर्टची डेव्हलपमेंट असेल, एअरलाईन्सची असेल, IIT कॉलेजेस असतील, एम्सची या ठिकाणी व्यवस्था असेल, ह्या सगळ्या व्यवस्थेला बळकटी करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. लोकसभेचं काम गावगाड्याचं आहे का? तर 100% गावगाड्याला पुढे नेण्यासाठी म्हणून जी व्यवस्था तयार करावी लागती ती एका गावापुरती नाही तर देशाला देशा देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत घराघरापर्यंत विकासगंगा कशी पोहोचेल याचं या ठिकाणी नियोजन लोकसभा त्या ठिकाणी करत असते. या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यापर्यंत येतोय ही विकासाची गाथा घेऊन, हा विकासाचा रथ घेऊन. माझ्या माई माऊल्यांना मला सांगायचं आहे की आज जे या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आपण जी लढतोय ना साहेब, तुमच्या शासनाचं एकदा मला अभिमानानं कौतुक करायचं आहे, खासदार म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून. माझ्या आईचं अस्तित्व तुम्ही जिवंत ठेवलंय, माझ्याच नाही प्रत्येक आईचं अस्तित्व तुम्ही जिवंत ठेवलंय. ते कशामुळे? याच्यामध्ये बसलेल्या कोणीतरी या ठिकाणी असतील शशिकला रामचंद्र पाटील. त्या शशिकलाची लहानपणीचं नाव ज्यावेळी ती माहेरी असती त्यावेळी ती शशिकला होती. रामचंद्र तिच्या वडिलांचं नाव होतं, आडनाव पाटील होतं. जसं तिचं लग्न व्हायचं तिचं नाव बदलून जायचं, तिचं अस्तित्व संपून जायचं. वडिलांच्या नावाच्या ऐवजी नवऱ्याचं नाव यायचं, तिथल्या वाडनाव त्या ठिकाणी यायचं. तिचं अस्तित्व काहीच नव्हतं, ती तिथं संपून गेलेली अशी शशिकलाची रामलीला व्हायची. रामलीलाचं रामचंद्रच्या ऐवजी त्या ठिकाणी शिशुपाल असेल तर शिशुपाल व्हायचं, पाटीलच्या आडनावाच्या आधी जाधव व्हायचं. तिचं अस्तित्व बाकी शेवटी या ठिकाणी आमच्या गावामध्ये हेळवी येतात साहेब, हेळवी. ते पिढ्यानपिढ्या सांगत असतात तुझा वडील कोण, तुझा आजा कोण, तुझा खापरपंजा कोण, पंजा कोण, हे सगळं सांगत असतात. पण माझी आजी कोण त्यांना माहित नाही, ते माझी पणजी कोण त्यांना माहित नाही. आज या शासनाने एक निर्णय क्रांतिकारी घेतला. या पुढच्या काळामध्ये नुसतं बापाचं नाव नाही तर आईचं नाव सुद्धा लावल्याशिवाय त्याचं नाव बाळाचं पूर्ण होणार नाही. हा क्रांतिकारी निर्णय घेणारं आपलं शासन आहे. त्या आईच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे शासन आहे. त्या शासनानं आज माझं नाव परवापर्यंत नुसतं धैर्यशील संभाजीराव माने होतं. साहेब आज माझं नाव धैर्यशील निवेदिता संभाजीराव माने आहे. आणि ही ओळख माझ्या आईची ओळख ही तुम्ही माझ्या पाठीमागं जोडली, ह्या शासनानं जोडली. मी अभिमानानं सांगेन ह्या प्रत्येक माई माऊलांचा सन्मान आहे. प्रत्येकाच्या अस्तित्वाची जाणीव तुम्ही करून दिली. आपल्या आई वडिलांच्या बरोबर आपल्या पोरानं सुद्धा आपलं नाव पुढे नेलं पाहिजे. प्रत्येक आई आणि वडील तिला मात्र सत्तेमध्ये ह्या देशामध्ये मानतो, पण त्या आईला माऊलीला खऱ्या अर्थाने एक वेगळं स्थान. मंदिरातली माऊली ज्यावेळी पालखीत येते ना तिचं खऱ्या अर्थानं गाव त्याचं स्वागत करतं. पायावर घागरी या ठिकाणी जातात, पण ते जात असताना परत ज्यावेळी ती घरी जाती तिचं अस्तित्व फक्त घरापुरतं राहतं. आज तिची खरी जगन्नाथाची वारी निघाली, ही देशाच्या प्रवाहामध्ये निघाले. नरेंद्र मोदी साहेबांनी आतापर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण होतं, पंचायत समितीला आरक्षण होतं, विधानसभेला कधी आरक्षण नव्हतं. आता याच्या पुढच्या काळामध्ये 2029 मध्ये 33% आरक्षण महिलांसाठी विधानसभेमध्ये सुद्धा असेल आणि लोकसभेमध्ये सुद्धा असेल. हा निर्णय या ठिकाणी खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने घेतला. पहिला निर्णय घेतलाय साहेब केंद्र शासनाने. ज्यावेळी पार्लमेंट नवीन तयार केली, नवीन संसदीय लोकशाही तयार झाली, नवीन संसद तयार झाली, या देशातल्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा हाक कुणाला दिली असेल तर ह्या मात्र सत्तेला हात दिली. भारत मातेला, माँ भारतीला सक्षम करण्यासाठी तिच्या लेकींना सक्षम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. मी खासदार म्हणून लोकसभेमध्ये जे या ठिकाणी मांडणी केले तर मी आपल्याला सांगेनच. हे नॅशनल हायवे साहेब या ठिकाणी सांगली पेठ नाका जाणारा, खासदार झाल्यानंतर धैर्यशील माने असतील, संजय काका असतील, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि 800 कोटी रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी या नॅशनल हायवेला लावला. खासदाराचं नेमकं काम काय? त्याने नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम केलं पाहिजे. शिरोली असणारा आणि सांगलीला जोडणारा तिथं 800 कोटी रुपये, आंब्यापासून चोकाकला जाणारा त्याच्यासाठी 3,500 कोटी रुपये. एका लोकसभा मतदारसंघामध्ये 3 नॅशनल हायवेज एका वेळी जोडण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. 8,200 कोटी रुपयाची कामं मी त्याचा लेखाजोखा आपल्याकडे देणार आहे, जनतेकडे देणार आहे. आपण ते वाचून बघा. जे काम केलंय तोच छापू शकतो आणि मी त्यातलं जर खोटं असेल ना तर तुमच्या गावातलं काम तुम्हाला दिसणार आहे. एखादंही काम त्या ठिकाणी खोटं नाही साहेब. सगळी मंजूर असणारी कामं, त्या ठिकाणी निधी आलेली कामं, झालेली कामं, प्रगतीपथावर असणारी कामं, या सगळ्यांचा आलेख मी आपल्या सेवेमध्ये त्या ठिकाणी दिलाय.
धैर्यशीलला मत म्हणजे विकासाला मत आहे, म्हणजे मोदींना मत आहे, ह्या देशाला सक्षमतेकडे नेण्यासाठी मत आहे. मी माझ्या माई माऊल्यांना, वडीलधाऱ्यांना विनंती करेन, मागची 2.5 वर्ष माझी कोविडमध्ये गेली, पुढची 5 वर्ष संपूर्णतः धैर्यशील तुमच्या सेवेमध्ये घालवेल. प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण घेऊन धैर्यशील पुढे निघालाय. त्या भगव्याची झालर माझ्या खांद्यावर आहे आणि माझं वचन आहे तुम्हाला, पुढच्या 5 वर्षामध्ये धैर्यशील माने तुम्हाला गावागावामध्ये दिसेल आणि त्याचा विकासाचा निधीही दिसेल. ही व्यवस्था एक कार्यकर्ता म्हणून गावागावामध्ये मी करेन. तुमच्या आशीर्वादाच्या शिदोरीवर मागची 5 वर्ष आदरणीय देवेंद्रजी आपण दिलेला निधी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2 वर्षच निधी आला आम्हाला. भावासारखी पाठ राखण त्या ठिकाणी उदयजी सामंत साहेबांनी माझी केली आणि मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं काम करता आलं. पुढच्या इलेक्शनच्या आधी तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा मतदारसंघ या ठिकाणी दिसेल. फक्त एका गावापुरता आपल्याकडे काय आले आपण या ठिकाणी समजून घ्या. इस्लामपूर 8,200 कोटी या ठिकाणी पूर्ण मतदारसंघासाठी, फक्त ह्या शहरासाठी सांगतो साहेब, इस्लामपूर शहरासाठी भुयारी गटर करण्यासाठी आणि भाजी मंडी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी निधी देण्यात आला. त्यामध्ये इस्लामपूरच्या वैभवात भर टाकणारी हद्दीतील भाजी मंडई आहे, तिथं शॉपिंग सेंटरची नवीन इमारत होणार आहे. आता मॉलला जसं जाताना तसं शॉपिंग सेंटर या ठिकाणी भाजी मंडईचं पहिल्यांदाच या शहरामध्ये उभं राहत आहे आणि त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 52 कोटी रुपयाचा निधी एक मार्गी या ठिकाणी देण्यात आला आहे. इस्लामपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत बांधकाम यासाठी, नवीन इमारत बांधकामासाठी 22 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे आणि याच नगरपालिकेतील हद्दीत असणारे रस्ते आणि गटर्स याच्यासाठी म्हणून 22 कोटी रुपयाचा निधी. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी कोणी दिला असेल तर ते ह्या महायुतीच्या शासनाने दिलाय. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपलं मत कुणासाठी हवं? धैर्यशील माने निव्वळ कामाचा माणूस आहे. तुमचं मत कामासाठी हवं, डेव्हलपमेंटसाठी हवं. प्रत्येकाचं मत हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड हवं. ज्या माणसाकडे बघून, चेहरा बघून पोट भरत नसतं, माणसाचा चेहरा किती वेळा दिसतो याच्यापेक्षा त्यानं काम केलेलं कसं दिसतं याच्याकडे ज्यावेळी आपण या ठिकाणी लक्ष देता त्यावेळी सामान्य माणसाला त्याच्यामध्ये या ठिकाणी आधार निर्माण होतो. आणि आज या नगरीमधनं उच्चांकी अशा पद्धतीचं मतदान आपण सर्वांनी द्यावं. वाळवा विधानसभा असेल, शिराळा विधानसभा असेल, या दोन्ही विधानसभा मतदारसंघातनं अनेकांची ताकद या ठिकाणी माझ्या पाठीशी उभी आहे. सामान्य जनतेची ताकद माझ्याशी उभी आहे. माझे जे विरोधक आहेत त्यांना कुणाला तरी पाडण्यासाठी उभा करायला राहिलेत. त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे. मी कुणाला पाडण्यासाठी उभा नाही. मी ह्या मतदारसंघातल्या आम जनतेच्या प्रश्नासाठी उभा आहे. मी उभा आहे त्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटसाठी. मी उभा आहे ते सामान्य माणसाच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी. मी उभा आहे ते गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी. मी उभा आहे तुमचा आवाज म्हणून दिल्ली दरबारी बोलण्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी. धैर्यशील माने कुणाची जिरवण्यासाठी, अडवण्यासाठी उभा नाही, तर गोरगरिबाच्या आशीर्वादावर परत एकदा ही लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी उभा आहे. माझे आपले आशीर्वाद हीच माझी ताकद आहे आणि तो धनुष्यबाण, पवित्र धनुष्यबाण, आपण तर त्याला मतदान द्यालच, पण इतरांनाही 10 लोकांना जरी तुम्ही सांगितलं ना प्रत्येकानं, तर सर्वात जास्त मतदान या विधानसभा मतदारसंघातनं आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि कामाला आपण गती द्याल. आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेत मी पुढे जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.